हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुक्यामध्ये आपण या शेतकरी यांच्यावरती बांधावरती आहे. आपण याचा पहिला स्टडी केला गेले फेब्रुवारीपासून की ह्या संत्रा मोसंबीला काय प्रॉब्लेम आहेत आणि काय समस्या आहेत. तर आपण तिथं स्टडी केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की थ्रिप्स माइट्स आणि खाली जमिनी खाली हुमणी वाळवी आणि कीटकनाशकपासून झाडाला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे झाड पिवळं पडतं, झाडाला खाता येत नाही. आम्ही जमिनीच्या खालचा प्रॉब्लेम भुवास्त्र आपलं देऊन 1 वर्षासाठी ते कवर करते आपल्याला. तर ते भुवास्त्र देऊन कवर केलं आणि वरती थ्रिप्स माइटला आपण हे मायवीर चा फवारणी देऊन ते आपण कवर केले. आणि बुरशीसाठी आपलं माय प्राऊड 128 प्रकारची बुरशीचं नियंत्रण करते. ते कुठलीही बुरशी सुटत नाही आणि त्याच्यापासून एवढा रिझल्ट आला आहे. आम्ही आज गेले फेब्रुवारीमध्ये ते सगळं केलं होतं आणि तिथून फवारणी चालू होतं. त्यांना शेड्यूल बनवून दिलं होतं. त्या शेड्यूलप्रमाणे त्यांनी ह्या शेतकऱ्यांनी त्याची फवारणी केलेली आहे. आणि या फवारणीमध्ये दिसून येतं की झाडाचं जे क्वालिटी आहे, झाडाचं ते तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. हे झाडाचं जे क्वालिटी आहे फळाची चकाकी आहे, अजून पण ते झाड खूप वाढणार आहे, फळ वाढणार आहे. आणि ह्याचे जे वजनामुळं ह्याला खाली बांबू लावायला लागणार आहे. बघा तुम्हाला जे दिसेल थोडक्यात त्या ठिकाणी बघा हे झाड किती वाकले फळांनी. तुमच्या लक्षात येईल की आता या स्टेजला आहे ते, तर अजून पिकापर्यंत ते पूर्ण झाड परिपक्व होईपर्यंत त्याचं वजन किती वाढणार आहे, त्याचा गुणवत्ता किती वाढणार आहे, त्याचं साखरेचं प्रमाण किती वाढणार आहे. आणि जी होणारी गळती, जी बुरशीपासून जी गळती होती ती थांबलेली आहे. आणि जवळजवळ तिप्पट आमची मुलाखत आम्ही त्यांची शेतकऱ्यांची घेतलेली आहे. तर तिप्पट जवळजवळ जे फळाचं जे आलं आहे फळधारणा झालेली आहे, फुलगळती थांबलेली आहे, फळगळती थांबलेली. त्याच्यामुळं बघा एका झाडाला 5-5 हे घडाचे प्रमाण आलेलं आहे. आणि खूप सुंदर अशी बाग यांनी सजवलेली पण आहे, स्वच्छता ठेवलेली आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही सांगितलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांनी आपल्या सांगण्याप्रमाणे जर केलं तर नक्कीच रिझल्ट येतो. आणि त्यांनी जर काय चुका केल्यात, आपण जे शेड्यूल बनवून दिलेले औषधांचं त्याप्रमाणे जर मारलं नाही तर थोडा खूप फरक पडतो. जर आपण हे दाभाडे म्हणून आहेत अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सुरेश दाभाडे यांच्या शेतावर आपण पाणी करत आहे, त्याचा रिझल्ट बघत आहे. आणि खूप रिझल्ट चांगला आला आहे संत्रा मोसंबीला. आत्ताचा सध्याचं इकडं अमरावतीमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका असे भरपूर पिकांचं शेतकरी आज त्या लगबग आहेत त्यांची चालू आहे शेतामध्ये. आणि खूप आम्ही दौऱ्यामध्ये काय समस्या जाणून घेतलेल्या, त्याला आपण इथं कसं काम करता येईल आणि आपल्याला ह्याच्यावरती शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न वाढवून देता येईल याचा आपण खूप प्रयत्न करतो आहे. हे तुम्ही बघू शकता. ही मोसंबीची बाग आहे, खूप सुंदर आलेली आहे, तुम्हाला समोर दिसतेच आहे. तर तुम्ही पण वापरा. आम्ही तुम्हाला तुमच्या शेतावर आमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर दिल्यानंतर आम्ही तुमच्या शेतावर भेट देणार आहे आणि त्याची हमी पण घेणार आहे. आणि पूर्ण शेड्यूल स्टार्ट शेताच्या उगवणीपासून सुरुवातीपासून ते तुमचा शेवटपर्यंत आम्ही सगळं सर्वे करून तुम्हाला फवारण्या वगैरे देणार आहे. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही जर त्या शेड्यूलप्रमाणे जर केले तर रिझल्टचा 100% का 110% आम्ही रिझल्ट देऊ शकतो. हे बघा सुंदर अशी बाग इथं फुललेली आहे की जेणेकरून ह्या बागेतून बाहेर जाऊ नये असं वाटतंय. हे तुम्ही पाहू शकता. आम्ही पुढे हे तुम्हाला दाखवत आहे. खूप निरोगी झाड आहेत, निरोगी फळं आहेत आणि खूप सुंदर अशी बाग सजवलेली आहे. स्वच्छ बी बाग ठेवलेली आहे. 1 नंबरचा रिझल्ट आलेला आहे ऑलरेडी. इथं सुरेश दाभाडे सराच्या आम्ही शेतीमध्ये बागेमध्ये आहे. चांगला रिझल्ट आलेला आहे. 3 गुणा मोसंबी ऑलरेडी आलेली आहे. आणि लगभग आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये दिलं होतं आहे. तर 4 महिन्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आहे. आणि 100% इथं मी बोलतो ना अजून चांगला रिझल्ट आम्ही देणार आणि त्यांनी एक गोष्ट केलेली, आम्ही जसं शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी फवारण्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळं इथं असा सुंदर एक रिझल्ट आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता स्पष्ट समोर.